हे बघ सका, मी शालिनीला सोडवते. त्याच्या बाबांनी कंप्लेंट वापस घेतली आहे, तर शालिनीला मी घरी घेऊन चालली आहे. आणि ते संजनाचे आई वडील ती सुद्धा आले ते, तिला सुद्धा घरी घेऊन चालले ते त्यांचे आईबाप. म्हणलं तुझी गाडी घेऊन जाता जाता म्हणून आली आहे. अक्का, म्हणजे आनंदाचीच गोष्ट आहे ग. भाऊजी कंप्लेंट वापस घेते ते आनंदाचीच गोष्ट आहे अक्का. शालिनी माझी भाची बाहेर निघाली, ती संजना तिला आई वडील तिचं सोडवते ते. मला कोण सोडवणार का अक्का? हा अगं अक्का, तुझ्याशिवाय आहेच कोण मला? मला का तू तुझ्या भावाला काही असंच इथं सोडून देणार आहे का जेलमध्ये? हा मला कधी सोडवणार आहे? हे बघ अक्का, मला काय सांगू नको अक्का. हे बघ, मला बाहेर काढ ग अक्का, मला बाहेर काढ अक्का. हा का मी लग्न करणार होतो ती त्या मुलीसोबत. हा भाऊजींनी तिथं जाऊन सनी अक्षरशः तिथं काहीतरी केलं. हा ती संगीता म्हणणारी, आमच्या दोघांचं प्रेम होतं, ती सुद्धा मला भेटा येई नाही अगं. अक्का तू काय अक्का सोडव मला अक्का मला यातून बाहेर काढ अक्का, असं जाऊ नकोस तू. अरे सका बाबा, मी म्हणली की तुझ्या भाऊजींना, तुझ्या दाजींना म्हणले की माझ्या भावाला पण सोडवा. मला म्हणलं मग भावाच्या जागेवर तू बस जाऊन म्हणले जेलमध्ये आतमध्ये. आता ते उलट्या खोपडीचा माणूस, त्याचं कोण ऐकणार सांग बरं? हा थांब जरा, थोडा दम काढ. शालिनीला घेऊन जाते. हा शालिनीला मुलगा बघितलाय, थटामाटात लग्न करायचंय. हा तेवढं तिचं शालिनीला तर पहिलं सोडू दे, मग सोडवते तुला. जरा थोडा दम काढ जरा. आता कसं सोडू मी, सांग बरं कसं सोडू? शालिनीला सोडवता माझ्या नाकी नळ आले, आणि तुला कसं बाहेर काढू? आणि तुझ्या भाऊजींना सांगाय गेली तर ती म्हणते तू बस आतमध्ये जाऊन त्याच्यावरचं तुझ्या भावाला सोडवतो. आता काय करायचं सांग बरं? अयो ए अक्का, तू जर मला सोडवलं नाही, तू जर माझ्याकडे पाठ फिरवली ना अक्का, तुझा भाऊ इथं जेलमध्येच मेला म्हणून समज बघ. ह्याला कोणी बाहेर काढू शकत नाही बघ अक्का. अगं जामीन सुद्धा द्याय नाही आला का. ती संगी म्हणणारी माझ्यावर प्रेम करत होती, ते लय चांगली पोरगी होती का ती. माझं लग्न कसलं थटामाटात झालं असतं, पण भाऊजीने तिथं जाऊन काड्या केल्या. आता मला बाहेर सुद्धा काढायचं नाही ठरवलं म्हणल्यानंतर अक्का मी चुकलो म्हणतोय की अगं. मी असं नाही वागणार का अक्का? तू मी बोलू का भाऊजींसोबत? मी बोलतो, भाऊजींच्या पाया पडतो, नाक रगडतो, काय म्हणन ते करतो. वाटलंच मी जे भाऊजी म्हणून ते करतो. पण अक्का मला यातून बाहेर काढ ना अक्का बाहेर काढ ग. मला लई इथं जीव घुटमोडतोय अगं. अगं शालिनीला तू अक्षरशः बाहेर काढलं, तुझी पोरगी म्हणून सनी. अगं लाका, मला तर तुझ्याशिवाय कोण आहे ग? नाही मला काय सांगू नको अक्का, बाहेर काढ मला. अरे सका, मस्त मला तुझ्या दाजीचा राग येतोय, पण काय करू सांग? मी काय करू शकत नाही बघ. तुला भेटायला सुद्धा आता मी अक्षरशः येणार नव्हती, पण म्हणलं माझा भाऊ, म्हणलं मी इथून जाते, म्हणलं माझ्या भावाला भेटायचं नाही काय म्हणलं, मग कसं तरी भांडून करून आली तुला भेटायला. तू काळजी करू नको, मी सांगितलं ना, तू काळजी करू नको. तुला ह्यातून बाहेर काढल आणि तुझा संसार बसवल मी, तुझा प्रपंच होईल. थांब जरा, थोडा दम धीर. मस्त तुला कारस्थान करताना लय मजा वाटत होती. बघ आता कर्माची शिक्षा. आता काय करतो अक्का? तुझ्याशिवाय कोणी नाही, तुझ्याशिवाय कोणी नाही. तुला लाज कशी वाटली नाही? सगळी माझी प्रॉपर्टी जमीन जुमला ही सगळं शालिनीच्या नावावर करतो म्हणल्याला स्वतःच्या नावावर करून घेतलं. तेव्हा नाही दिसली तुझी अक्का? अक्काला पण धोका दिला की, आणि आता तुला अक्का दिसायला लागली का? मर आता इथंच मर तसंच. थांब, तू काळजी करू नको, सांगते ना मी. थोडे दिवस थांब, सोडवते मी तुला. ए अक्का असं बोलू नको ग. मला खरंच तुझ्याशिवाय कोण नाही अक्का. अगं अक्का, ती माझ्या आयुष्यात ती पोरगी आली होती, ती अक्षरशः लय प्रेम करत होती. भाऊजीने तिथे जाऊन काड्या केल्या अक्का. मी सांगतो ना, भाऊजीचं पाय धरतो मी वाटतं ते करतो अक्का. ह्यातून बाहेर काढणार लवकर अक्का बाहेर काढ. असं बोलू नकोस अक्का, माझ्याकडून चूक झाली. तुला सुद्धा धोका दिला अक्का. मी माझ्या कर्माची शिक्षा बघतोय अगं. पोलिस इथं अक्षरशः लय हानत्यात लय हानत्यात, मच्छर चावत्यात, खायला नीटनेटकं देत नाहीत बघ अक्का. फक्त मला बाहेर काढ ग अक्का. तू म्हणन ते करतो मी, भाऊजी म्हणन ते करतो मी. तुमचा गुलाम होतो, तुमचा नौकर होतो अक्का. बाहेर काढ की अक्का हो. बघ सका, रडू नकोस तू. मी तुला म्हणलं ना बाहेर काढते म्हणून. हे बघ, मस्त मी तुला आता तू चुका केल्या, ते लय मरणाची चुका केल्या, मला धोका दिलाय. पण आता बहिणीची माया असते र भावावर, कसं कळणार तुम्हाला र? बहिणीची माया किती असते म्हणून सरी. आईबाप गेल्यानंतर बहीणच असते. आईबापाच्या जागेवर एवढं लक्षात ठेव. आता तू इथे जेलमध्ये हाय, हे असं पाय धरतोय, हे करतो, मला काय आवडतंय का सांग बरं? नाही आवडत बघ. रडू नकोस, मी सांगितलं ना, थोडा दम काढ. एवढा दिवस राहिलाय ना, अजून थोडा दिवस दम काढ. शालिनीला कसं बसं बाहेर काढलंय मी, गोड बोलून. माहित नाही तुला मी किती अक्षरशः माझ्या नाकीनळ आले. उठ, रडू नको. अक्का तू खरंच सोडवणार ना मला सोडवणार ना? तू तुझ्या पुरीला सोडवलं ग. पण नंतर कमीत कमी माझी जर कोणी गाठ नाही घ्यायला, मला कोणी बघायला जर नाही आलं अगं, इथं मी मरून पडलं तरी पण मला कोणी बघणार नाही का अक्का? मला ह्यातून लवकर बाहेर काढ ग, लवकर येतो मी. तुझी वाट बघतो बघ अक्का. भाऊजींना एक वेळेस भेटायला लावू ना, भाऊजींच्या पाया पडतो मी. भाऊजींची चुकलं म्हणतो मी, माफी मागतो मी. एकच वेळेस माफ करायला सांग ना भाऊजींना अक्का. एकच वेळेस माफ करायला सांग. मी परत असं नाही वागणार बघ, खरंच नाही वागणार मी. बरोबर, ठीक आहे. तुझ्या भाऊजींना पाठवते, मग ते सकाळी भेटून या 5 मिनिटं बोलायचं म्हणून. रडू नकोस. उठ. हे बघ, सगळी शालिनी ही संजना ही सगळे बाहेर थांबल्या. ते सया हे का तुझ्या बाबांनी कंप्लेंट वापस घेतली ना, सगळे बाहेर थांबल्या. मी सुरेश म्हणलं येतो, म्हणलं सकाळी भेटून म्हणून आलोय. तुझ्या बाबांना पाठवते, तुझ्या बाबांनाच म्हणते, तुझ्या दाजींना पाठवते. तुझ्यासोबत बोलायचं, बोल. माफी माग जरा, काय म्हणते ते बघ. जर कंप्लेंट वापस घेतली तर चांगलंच आहे.
पण मला वाटत नाहीये की तुझं दाजी सहजासहजी मान्य करतील म्हणून. जाऊ दे, हळूहळू मी प्रयत्न करते. रडू नको, टेन्शन घेऊ नको. हाय की तुझी बहीण अजून खंबीर आहे. ठीक आहे अक्का, ठीक आहे. भाऊजींना पाठव. मी त्यांची माफी मागतो. पाय धरतो मी. जे म्हणेन ते करतो मी. 21 पाठव भाऊजींना. भाऊजी मला तर बघाय कधीच येत नाहीयेत ग. भाऊजींना लय राग आहे. साहजिक आहे ग अक्का. भाऊजींविषयी मी लय अक्षरशः कठोर वागलोय बघ. लय कठोर वागलोय. लय कारस्थानी केली. त्यामुळे भाऊजींचं पण बरोबर आहे ग अक्का. बरं उठ उठ, रडू नको, रडू नको, उठ तू. तनया, तुला नाही जेवण करायचं. जेवा ना तुम्ही पण. केलं जेवण तुम्ही? नाही म्हणजे मी नाश्ता केलाय मगाशी. तुम्ही गेले होते तिकडे तर त्यामुळे मला काय भूक नाही. मी गोळ्या पण खाल्ल्या होत्या, त्याच्यामुळे तुम्ही जेवण करा. बरं ठीक आहे, चालेल. तनया, तू नाश्ता केला घाईमध्ये ना कुणासोबत बोलत होती? मगाशी तिकडं एवढं गडबडीत पळत पळत गेली, फोन आला म्हणून सनी, आणि वाढवळ बोलत होती. कोणाचा फोन होता ग? अहो आई, तुम्हाला सांगायचंच राहून गेलं. बाबांचा फोन होता ना. बाबा तेच विचारत होतं काय करते, तब्येत बरी का, गोळ्या ही खात जा. ते बाबांचा फोन होता ना. म्हणजे तुम्हाला सांगायचं होतं पण विसरूनच गेले अहो मी. होय. आणि तुझा बाबा लयच वेळ बोलत होता. मग तुझीच तब्येत विचारली बाई जावायची, परत अजून माझी विचारली नाही कशी काय. हा, पोरीची तब्येत विचारली. आम्ही काय तुला जेवण देत नाही बाई एवढं वेळ बोलायला आणि हे करायला. नाही बोलू दे, मी कुठं म्हणते बोलायचं नाही. बोल की आता, शेवटी कसं आहे तुझा बाप आहे. पण आईला माहित नाही का तू गरोदर हाय हे हाय. आई कधी बोलत नाही तुझ्यासोबत, आहे का नाही? माझं पोरं काय एवढं वाईट आहे काय ग? माझ्या पोरासोबत लग्न केलं म्हणून तुझ्या आईला अटकली आहे. हा, आणि कवर अटकणार आहे का? पोरीला मेली म्हणून सोडून देणार आहे? असं कुठं असतंय वय? एवढं पोरगं माझं हे नाही. माझं पोरगं लाखात एक आहे, लाखात एक. नसेल आमच्याकडे पैसा पाणी एवढा, पण अक्षरशः असं पोरगं शोधून सापडणार नाही तुझ्या आईला म्हणावं, माहिती आहे का? नाही हो, तसं काय नाही. म्हणजे आईच्या मोबाईलवर फोन केला होता मी 2-4 दिवसापूर्वी, पण आईने उचलला नाही. बहुतेक कामात असेल ना त्याच्यामुळं. काय नाही, आई नाराज नाहीये. असंच थोडा राग आला होता म्हणून सनी, बाकी काय नाही. बाळूजीला मी कुठे नाव ठेवते ना. आता आईच्या मनाविरुद्ध थोडं केलंय तेवढंच, जरा थोडं आई नाराज आहे. बाकी काहीच नाही बघा. अगं तनू बा, तेच म्हणते मी. तुझ्या आईला आहे ना ती जावाय म्हणणारा पसंतच नाही माझा पोरगा बाळू म्हणणारा. काय झालं होतं? नाही मी काय म्हणते, आधी पसंत होतं ना, मग काय तिला एवढंच कळलं की बाबा शालिनीसोबत लग्न केलं होतं. अगं शालिनीसोबत लग्न केलं तर माझ्या पोराने, आम्ही सुद्धा चुकलो की, आम्ही सुद्धा फसलो. आमच्या गळ्यात तसली म्हैस अडकवली. हा, पण आता ती म्हैस सुटली ना आमच्यात ह्याच्यातून. बघितलं ना तू, आता सोडचिठ्ठी दिली तिने, सगळं घर जमीन हे सगळं तुझ्या नवऱ्याच्या नावावर केलंय सगळं. झालं की तुझं हक्काचं झालं की आता. हा, हाय का आता? म्हणजे दुसरी सवत आहे म्हणून हाय का आता? झाले होते चूक तेवढी. मग तुझ्या आईला काय कळू नाही? तुझ्या आईला कळालंच असेल की शालिनीने सोडचिठ्ठी दिली, ही केली हे म्हणून. हा, नाही एवढं आटकून बसायचं काम नाही ग. कारण माझं पोरगं तिला असं झालं की बाबा लईच म्हणजे माझ्या पोराचा राग 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 करते. हा, आता तुझ्या भावाने जर समजा असं केलं तर चालेल का? मग सगळं चालत असतं. पण काय पण म्हणतं नाही, तुझ्या आई का नाही तुझ्या मायाच करत नाही, जास्त विकीच करत राहते बघ. काही म्हण. आई काय बोलते तू? हा, की बाबा विकीवरच प्रेम करते, तिची आई हिच्यावर नाही करत. तुला माहित आहे का? हाय तिला मी पसंत नाही तर नसू दे ना. काय प्रॉब्लेम काय आता? का उगत तू तनायच्या डोक्यात काही भरवायला लागली? चाललंय ना आपलं सुखाने घास खातोय ना. का उगं तुला आपलं भांडण करून काढायची सवय लागली आणि परत म्हणायचं की नाही माझं पोरग माझं राहिलं नाही, माझं काय मलाच लय बोलतं. आता तर काय गरज आहे का तुला? तू उगत नाही म्हणते की तुझ्यावर प्रेम करत नाही काय नाही. जाऊ दे ना मग. तिची आई तिला नाही बोलली म्हणून ती काही तर काय रडत बसली का? तिला ठेवतोय ना आपण, खुश ठेवतोय ना, प्रेम देतोय ना आपण सगळी. काय उगं काय बोलत राहते तू? अरे बाळू, तसं नाही दिसतंय ना ते सगळं, म्हणून म्हणलं. आता तू काय एवढा वाईट आहे वय? हा, तिला जावाय पसंत नाही म्हणते. एवढं वाईट आहे का सांग बरं? आता ते शालिनी सोबत तुला लग्न केलं होतं, पण ती शालिनीचे आई वडील ही तुला किती नवल करतात. ते शालिनीचे बाबा सुद्धा किती म्हणतात, लाखात एक पोरग आहे म्हणतात. तिला संसार करता नाही आला ते शालिनीला, असं म्हणतात. मग आता ह्या तनयाच्या आईला कळू नाही वय की नाही बाबा हाय आपला जावाय चांगला आहे, तिला पैशावालाच पाहिजे होता म्हणून आपलं सहज म्हणले रे मी, बाकी काय नाही. आता तिला मगाशी फोन आला होता, मला वाटलं आईसोबतच बोलती का काय, की वाढूळ बोलत होते रे. मग असं मला वाटलं की आईसोबत बोलते का काय म्हणून विचारलं. मग वाटलं रे मला तसं. आई शालिनीचं नाव बंद कर आता. तनयाला नाही आवडत तिचं नाव घेतलेलं. झालं ना ती आता माझी बायको राहिलेली नाही, मी तिचा नवरा नाही राहिलेलो. विषय सगळा सोडून दे. आणि आता तनया प्रेग्नेंट आहे, तिची काळजी घे, तुझी काळजी घे आई. काय भांडण बिंडणं करू नका ग. आता सुखाने आपण खातो तर सुखानेच खाऊ दे. आता ठीक आहे ना, ते तनयाच्या आईला मी नाही पसंत तर नको पसंत आहे ना. हा, पसंत असून नसून मला काय तिच्यापेक्षा जायचंय का? तिला यायचं इथं सांग बरं. हा, तनयाच्या बाबा बोलतात आहे ना आपल्याला, तुला चांगलं बोलतात आहे. काय तू उगाच बघ डोक्यात असं काही करू नको, ते तनयाला काय पण बोलू नको. म्हणजे
फक्त मला एवढंच म्हणायचं की तनयाच्या आईचा विषय काढू नको, एवढंच म्हणायचं मला. बरे बाबा नाही काढत. आपला फोन आला होता म्हणून विषय निघला तिच्या आईचा. वाडवळ बोलत होती. बापाचा फोन आला तर लय वेळ बोलत नाही ती, 10 मिनिटं 10-15 मिनिटं बोलते. पण मगाशी चांगली वाडवळ बोलत होती म्हणून म्हणलं आईचा फोन आहे का काय असं मला वाटलं म्हणून बोलली. नाही काढत बाबा विषय. जेव तू जेव. काय चाललंय येईन बाय जावाय बापू? अगो बाय तनयाचे बाबा, आणि तुम्ही तर आत्ताच तनयासोबत बोलत होतात की सांगितलं नाही येणार आहे म्हणून. अहो येईन बाय कोण आलंय माहितीये का? हा अहो आम्ही दोघं आलोय तनयाला सरप्राईज देण्यासाठी. हा अय तनयाची आई ये ना, ये आतमध्ये ये. बरं संजनाचे बाबा निघू का मग? आणि हा संजनाला सांगा जरा 2 गोष्टी समजून. सांगितल्यात मी पण आता काय सांगा व्यवस्थित समजून. कसं असतंय आता, कसं आहे अशा वयामध्ये जर असं म्हटल्यानंतर लय लांब जायचं अजून आयुष्य. काय का संजना व्यवस्थित वागशील ना आता? हा कुणाच्या नादी लागून काही करायचं नाही. बघितलं ना त्याचं कर्म काय भेटतं आपल्याला. नाही आता संजना अशी वागू शकणार नाही. आणि तिला माहिती आहे आता जर आपण असं वागल्यानंतर आपल्याला काय शिक्षा भेटणार आहे हे तिला चांगलंच माहिती आलंय. त्याच्यामुळं ती अशी काही वागणार नाही आता. आणि शालिनी बाळा तू काळजी घे आता. आई बापाला लय त्रास झालाय का तुझ्यामुळं. त्याच्यामुळे कसं आहे तुम्ही मुलं काय करता माहितीये का, तुम्हाला मनाला वाटेल तसं तुम्ही वागता, पण आपल्या आई बापाला किती वेदना होत असतील, किती त्रास होत असेल ह्याचा तुम्ही विचारच करत नाही. आला का लहानाचं मोठं केलंय आम्ही अक्षरशः कसं कसं करून सनी. तुम्हाला काही कामधंदा सुद्धा नाही, शिक्षण मनासारखं तरी तुम्ही असं वागताय. नाही काका आता असं नाही वागणार. आता झाले माझ्याकडून चुकी, पण इथनं पुढे नाही वागणार काका असं. आम्हाला लय पश्चाताप झालाय संजनाला, मला सुद्धा म्हणजे खूप असं गिल्टी फील झालंय माहितीये का. त्यामुळे आम्ही असं नाही वागणार आता. आमची झाक जिरली चांगलीच. काय ग शालिनी ही लय बोलते संजनाचा बाप मानणारा. इतक्या दिवस सोडलं का? मी म्हणली म्हणून तिच्या पोरीला सोडलं. आमच्यामुळेच तुझी पोरगी सुटली म्हणाव. आणि लय डिमांडाने बोलतोय काय माझीच पोरगी लय ही होय, तुझी पोरगी पण किती वाईट आहे हे बघ म्हणाव. आई ते बिचारे चांगलं सांगतात हे, जाऊ दे ना काय तू पण लगेच. बरं ठीक आहे येतो मग. करत जावा फोन ही अधूनमधून. आणि हे बघा काय टेन्शन घेऊ नका. आता कसं आहे एकामेकाच्या नादाने का नाही, संजना तुमची चांगली मुलगी. आता आमची मुलगी जरा बिघडलेली बघा, पहिल्यापासून ती बिघडलेली. कारण तिचा आईचा लाड असल्यामुळं तिने कसं आहे काय बोलायला काही हेच नाही बघा. त्यामुळे संजना बाळा आला का तुझं अजून करिअर व्हायचंय, शिक्षण व्हायचंय. लय पुढे जायचंय बाळा तुला. असं करून चालणार नाही. सुधरा आता इथनं पुढं तरी. तुला सांगतोय माझ्या पुरीला सांगतोय, दोघींना सांगतोय मी. काय हो काका. हो काय काळजीच करू नका. येऊ का मग? घ्या काळजी मग. ठीक आहे चालेल येतो आम्ही पण. चला आदित्य चल मग निघायचं ना. हो बाबा चला. सुरेशराव तुम्ही थांबलं वय, चला की निघूया आपण. गेले आई वडील तुमचे, चला. हो निघतो. चला तुम्ही चला. संजना चला मग उशीर होतोय. येऊ का मग सुरेशराव? येतो. हो या. एक मिनिट सुरेश थांब रे. का ग काय चाललं संजना? सुरेश खरंच तुझं खूप खूप धन्यवाद बरं का. थँक्यू सो मच की तू पण एवढी धडपड केली मला सोडवण्यासाठी वगैरे. कारण बाबांनी तर आमच्या मनावरच नसतं घेतलं. त्यामुळं खरंच तुझं खूप उपकार झालेत माझ्यावर. खरंच लय उपकार झालेत. अगं संजना माझं कसलं धन्यवाद म्हणते, मला कसलं थँक्यू म्हणते तू? मी नाही काय केलं. आमच्या बाबांनी कंप्लेंट वापस घेतली आणि आई गेली होती ना, म्हणजे तुमच्या घरी गेली होती. मग तुझ्या बाबांना सांगितलं समजून वगैरे. मग तुझ्या बाबांनी पण तुला सोडून आणलं. माझ्या हातमध्ये काहीच हात नाही. कारण जे काय केलं ते सगळं माझ्या बाबांनी नाहीनी केलेलं आहे आणि तुझ्या बाबांनी. बरं ठीक आहे संजना येतो, मला उशीर होतोय. बाय. थांब ना सुरेश, तुझा नंबर भेटेल का? नंबर दे ना तुझा. म्हणजे असंच रे असं फ्रेंडली बोलण्यासाठी म्हणते मी. कारण आता आपण फ्रेंड झालोय ना म्हणून म्हणलं नंबर वगैरे भेटेल का. म्हणजे असं काही हेतू नाहीये माझा म्हणजे तुला दुखवण्याचा किंवा तुला त्रास देण्याचा. म्हणजे द्यायचा असेल तर दे, पण असं सहज म्हणलं असावं म्हणून. माझा मोबाईल घरी विसरलो अगं मी. म्हणजे मोबाईल घरीच आहे आणि न्यू नंबर असल्यामुळं मला नंबर पाठ नाही आहे. ठीक आहे मी देतो नंतर कधीतरी. येतो मी. बाय. अरे ऐक ना, म्हणजे तुला माझा काय राग आलाय का? म्हणजे रश्मीने काय बोलले का रश्मी की मी तुला म्हणजे म्हणली होती, तुझ्यावर आरोप केला होता की म्हणजे प्रेग्नेंट असल्याचं नाटक केलं आणि तुझ्यासोबत लग्न करायचं असा हट्ट धरला, तुझ्या प्रेम करायला लागली होती तेव्हा. म्हणजे मी सॉरी बोलले ना, चुकलं माझ्याकडून. पण आपण फ्रेंड म्हणून बोलू शकतो ना. म्हणजे असं काहीच नाही. म्हणजे मला पश्चाताप झालाय रे, पण फक्त फ्रेंड म्हणून बोलू शकतो ना.
तसं म्हणजे तुला वाटत असेल तर, नाहीतर नसेल तर ठीक आहे मग. येतो संजना मी. बाय. संजना, अगं आम्ही गाडीत वाट बघत बसलोय. काय चल ना पटकन. यायचं नाहीये का? चल ना. हो 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 आदित्य दादा, मी तेच विचार करत होते की मी किती चुकीचे वागले वगैरे. चल चल जाऊ. हे बघ संजना, घरी गेल्यावर काय विचार करायचं ते कर. नको टेन्शन घेऊ आता. जाऊ दे, चल. पश्चाताप झालाय ना, बाबांनी सोडवलंय ना. चल आता घरी चल. हो 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 आदित्य दादा हो.